आता परत जसं गतवर्षी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवलं गेलं होतं आणि त्या अभियानात खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं वितरित केली गेली होती. मागच्या वर्षीच आपल्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात राज्यस्तरावरचं प्रथम क्रमांकाचं 50 लाखाचं आणि प्रादेशिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचं 10 लाखाचं बक्षीस मिळालं होतं. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केलेली की यावर्षी ते अभियान 23 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येईल आणि या प्रमाणात यावर्षी बक्षिसांची रक्कम जवळजवळ डबल करण्यात आलेली. म्हणजे राज्यस्तरावर अ वर्गात जो प्रथम येईल त्याला जवळजवळ 1 कोटीचं बक्षीस परिवहन महामंडळातर्फे दिले जाणार आहे आणि त्या अभियानात भाग घेण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी सज्ज झालेलो आहोत. आजच आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी छानशी रांगोळी काढलेली इथं आणि या अभियानाचं आम्ही आमच्या स्तरावर उद्घाटन केलेलं आहे. नुकतंच महिला प्रवाशांकडून आम्ही गणपतीचं ऑप्शन करून घेतलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा आम्ही बक्षिसास नक्की पात्र ठरू असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तसा विश्वास आहे. यासाठी आम्ही यावर्षी वेगळं नियोजन केलेलं आहे. कर्मचाऱ्यांची एक कमिटी स्थापन केलेली, महिलांची एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि ज्या वेळेस कमिटी सदर अभियानासाठी बस स्थानकास भेट देतील त्यावेळेस नक्कीच आम्ही काहीतरी वेगळं प्रदर्शन त्यांना करणार आहोत. जेणेकरून एकाच ड्रेसमध्ये सर्व आमच्या महिला राहतील, सर्व प्रशासकीय कर्मचारी असतील. त्यानंतर वेगवेगळे बॅचेस बनवणार आहोत आणि जे मागच्या वर्षी करायचं राहिलं ते यावर्षी आम्ही जे काही स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की करू आणि नक्की बक्षीस मिळू असा ठाम विश्वास आहे.